महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। होळीत खेळला जाणारा आट्यापाट्या खेळ नामशेष होण्याच्या मार्गावर। ऐतिहासिक व धार्मिक परंपरा व महत्त्व असलेले आट्यापाट्या खेळ लुप्त होण्याच्या मार्गावर। नवीन पिढी खेळापासून दूर। होळी जवळ आली की सर्वांना आठवण होती ती आट्यापाट्या खेळाची। उरणमध्ये पूर्वी मोठ्या उत्साहाने हा खेळ खेळला जात असे आणि आता या खेळाला उतरती कळा लागली आहे। होळी जवळ आली की सर्वांना आठवण होते या खेळाची। प्राचीन काळापासून चालत आलेल्या भारतीय परंपरेतील आट्यापाट्या खेळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे। मात्र सध्याच्या 21व्या युगातील जीवघेण्या स्पर्धेच्या व धक्काधक्कीच्या युगात हा खेळ मात्र नामशेष होण्याच्या मार्गावर आहे। उरण तालुक्यात पूर्वी मोठ्या उत्साहात व आनंदाने खेळले जाणारे सण आता उरणमध्ये 1-2 ठिकाणी सोडले तर कुठेही खेळले जात नाही। पूर्वी उरण तालुक्यात हा खेळ होळीच्या 10 दिवस अगोदरपासूनच होळी जाळली जाते त्या ठिकाणी खेळला जात होता। मात्र आता नवीन पिढीला हा खेळ माहीत नसल्याने तसेच मैदानी खेळापासून आजची लहान मुले हळूहळू दूर जात असल्याने सध्या हा खेळ नामशेष होण्याच्या मार्गावर आहे। पूर्वी या खेळाला राजाश्रय होता म्हणून हा खेळ टिकून राहिला। आता मात्र या खेळाला शासकीय अनुदान व सहकार्यावर अवलंबून राहावे लागते। भारतीय संस्कृतीतील या खेळाला नवसंजीवन प्राप्त करून देण्याची आज गरज निर्माण झाली आहे। जास्तीत जास्त प्रमाणात या खेळाचे सर्वत्र आयोजन केल्यास, जनजागृती केल्यास निश्चितच या खेळाला चांगले दिवस येतील। उरण शहरामध्ये श्री सीतादेवी मंदिर देऊळवाडी येथे होळीच्या ठिकाणी आट्यापाट्या खेळण्याची शेकडो वर्षाची परंपरा आहे। पूर्वी होळीच्या 10 दिवस अगोदरपासूनच देऊळवाडी उरण शहरात हा खेळ खेळला जायचा। आता मात्र होळीच्या दिवशी एकच दिवस हा खेळ उरण शहरातील देऊळवाडीत खेळला जातो। आट्यापाट्या हा महाराष्ट्र आणि तामिळनाडूमध्ये किलीथट्टू नावाने लोकप्रिय असलेला शारीरिक चपळाई व धोरणात्मक कौशल्याचा प्राचीन भारतीय मैदानी खेळ आहे। 2 संघामध्ये खेळल्या जाणाऱ्या या खेळात एका संघाला सूरपाटी व इतर 9 आडव्या पाट्यातून गाळ्यातून बचाव करत प्रतिस्पर्ध्याच्या अडथळ्यांना हुलकावणी देऊन शेवटच्या लोणपाटीपर्यंत पोहोचायचे असते। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी विठ्ठल ममताबादे सह तृप्ती भोईर, उरण।